मिळायचं तर ते चांगले काम करत होते. मग त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा हट काढला तरी नाही ना पहिल्या व्यक्तीला आम्हीच बसणार. कोण राक्षस दानव. मग सगळं आवड झालं. मग सगळे बसून विचार केले ठीक आहे म्हटले तुम्ही बी माझीच लेकर आहात, ही बी माझीच लेकर आहे. तुमच्या मनाप्रमाणे होतं परंतु एक अट आम्ही तुम्हाला लावणार म्हटले. ठीक आहे तुम्ही काय अट लावायचं तिथं काय आपल्याला जे तुम्ही समजा चिवाटे असतात त्या इळूचे काट्या काढले आणि हाताला बांधले इथून इथपर्यंत. इळूचे कामट्यामध्ये गाडकं इथून इथपर्यंत बांधले आणि बांधून म्हटले आता तुम्ही खावा. हा थोडा सुद्धा हा थोडा घास काय टाकलं पाहिजे. हे बांधल्यानंतर कसं वाटतंय वाटत नाही काय करा म्हटले पंगत बसते तेव्हा सुद्धा राक्षसाचे दानाचे तेव्हा सुद्धा हाताला काट्या बांधल्या पुढे पंचपक्वानाचं ताट आलं. संकल्प सोडला संकल्प सोडला जेवण सोडली तुम्ही असं ताटात घेतलं आणि असं हात वळला पाहिजे असं करायचं असं वरनं टाकायचं. हातावर पडलं डोळ्यात केलं काय तिथं तोंड सगळं तुम्ही बरोबर करत तोंडात काय केलं. शेवटी त्यांना राग आला आणि हे म्हणजे आमच्या सिद्धमासंतोड आहे षडयंत्र रचले म्हटले. आम्हाला पहिला मान देऊन आमचा अपमान केलाय. रागात म्हणून असं साईडला बघे हे विषय भुगले ह्यांना पण येऊच नाही त्यांना सगळं तेच नाही झालं. देवाला कोण कामकाज बांधलं देव ते देवच असतात. तुम्ही काय केलं असं पक्की बसल्या तुम्ही काय केलं काय या आपल्या ताटातला पुढच्या तोंडात घातला केलं पुढचा तो असतो ह्याच्या तोंडात हे ज्या काळामध्ये हिंदू ऐकून असतो आम्ही जर दुसऱ्याच्या तोंडामध्ये घातलं की आमच्या तोंडामध्ये कोणीतरी घातलं आम्ही कोणाच्या तोंडामध्ये जर घात करणार तर आमच्या तोंडात घातच राहते. म्हणून हा वस्तू कार्यक्रम एवढ्यासाठी आहे की तुम्हाला सुद्धा आपण दुसऱ्याला जर जीव घातला तर आपल्याला जीव घालतो. आज तुम्ही आज महिनाभर 6 वर्ष जर तुम्ही जीव घालायला लागलाय तुम्हाला भगवंत जीव घालतोय आणि हा कार्यक्रम आहे हे मनुष्याला निर्माण करण्याचं मनुष्याचं दाखवून जागृत करायचं मनुष्यामध्ये असणारा मनुष्य धर्म जो आहे तो जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. नक्की तुम्हाला शिक्षण मंदिर बांधण्यासाठी मंदिर किती जर बांधलं तर उपयोगाच नाही. मंदिर बांधून जर तुम्ही तुमच्यामध्ये जर भांडण करत असाल हे माझं मंदिर आहे हे माझं मंदिर आहे हे त्या मंदिरामध्ये मी जात नाही या मंदिरामध्ये मी जात नाही असं जर भावना असेल तर मंदिर बांधून उपयोगच नाही. म्हणून कबीरदास काय म्हणतात मंदिर तोडो मस्जिद तोडो मगर किसी का दिल मत तोडो. हे सगळं करायचं कशासाठी की सर्वांच्या मनामध्ये भक्ती निर्माण व्हायला पाहिजे प्रेम निर्माण व्हायला पाहिजे आणि सर्वांच्या मनामध्ये माझा भाव आपुलकी भाव निर्माण व्हायला पाहिजे. हा माझा आहे. तर बसेश्वरी म्हटलं की ही भावना निर्माण होण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मठ मंदिर मस्जिद चर्च ही कशासाठी निर्माण झाली की मनुष्याला मनुष्यासारखं वागण्यासाठी आणि मनुष्यासारखं बघण्यासाठी निर्माण झालेलं आहे. तर ती एकामेकामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी झाली आणि म्हणून हे शिकून घेण्यासाठी हा 28 वर्षाचा चाललेला आहे. आणि मल्लिकार्जुन शिलांना म्हटलेलं आहे ಎಲ್ಲ ಪೂರ್ಣಾಂಶ ಮಾಡಬಹುದು ಎಲ್ಲ ಗುಡಿ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಾಪನಾ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟರು ಇವರು ಈ ಕಡೆ ಹೊಳೆ ಬರಕಿಲ್ಲ. ಇವರು ಬರಲಿಕ್ಕೆ ಏಕಸ್ತಾನೆ म्हणून याला सवयला रसने सवयला एकदा अंगवाडी जर पडलं त्याच्या बापाला नको म्हटलं तर तिकडे पळते. आणि यासाठी प्रमोशन असा ना भूतो न व्यवस्थित असा कुठल्या गावामध्ये पण झालेला आहे कुठल्या मठामध्ये झालेला आहे कुठल्या मंदिरामध्ये झालेला आहे. हे आगळा वेगळा इतिहास आज तुमच्या या मुसळी गावामध्ये निर्माण झालेला आहे. हे सर्वात आणि याच्यासाठी खरोखरच तुम्ही सर्वांनी जागृत राहायला पाहिजे यायला पाहिजे. आणि